काय मागणी तुमची आज आणि का मागणी अशी आमची मच्छी मारायची की बा जे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहे याने एक परिपत्र काढलं की हे तलाव आमच्या याच्याकडे वर्गवा पाटबंधाराकडे जे हे करा सांगितलं त्यानं आपले जे लाडके महाराष्ट्रातले मंत्री कॅबिनेट मंत्री नितेश राणे साहेब यांचं पहिले मी अभिनंदन करतो. कोण यानं जो GR काढला होता तो GR नागपूरच्या अधिवेशनमध्ये आम्ही कोर्टात गेल्यामुळं यानं नागपूरला अधिवेशन घेऊन यानं GR कॅन्सल केला. त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आमची मागणी की बा जे परिपत्र काढलं ते कॅन्सल रद्द झालं पाहिजे. हे जर नाही रद्द झालं आमदार खासदार मंत्री पूर्ण महाराष्ट्रभर मच्छीमारामध्ये 40 ते 50 लाख ह्यो मच्छीमार आणि भोई समाजाचा सगळा मच्छीमार समाज आहे. ह्यो पुरं आंदोलन जिल्हेवाईक करणार आहे. हे जर रद्द नाही केलं तर लवकरच आम्ही नितेश राणे साहेबाची भेट घेऊन त्यांच्यातर्फे माझं काल दूरध्वनीवर बोलणं झालं की लगेच CM मुख्यमंत्री लाडके देवाभाऊ यांची भेट घेऊन लगेच परिपत्र हे कॅन्सल करणार आहे. आणि जी आमची नुकसान भरपाई झाली होती ही द्यायची मागणी त्यांना आम्हाला एका महिन्यामध्ये द्यायची बोली केलेली. लवकरच मुख्यमंत्र्याला भेट घेऊन जर आमचे हे काम नाही झाले तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर जिल्हेवाईक लाखो लोक हजारो लोकांना आंदोलन करणार आहे. जय मच्छीमार. ऐका ना, आम्हाला फक्त तुमची मागणी काय आहे ते सांगा आणि तुमचा इशारा काय तेवढं सांगा. ते सांगा. 3 जुलै 2019 महाराष्ट्र सरकारचा तलाव ठेका देण्याचे 3 जुलै 19चा जो GR आहे जे धोरण आहे ते धोरण अबाधित असताना गोदावरी खोरे विकास महामंडळे असे 3 पत्र काढले की ज्याची तारीख एक तारीख आहे 24/11/2025, 3/12/2025 आणि 1 जानेवारी 2026 हे 3 परिपत्र काढून शासनाने GR मध्ये कुठलाही बदल न करता यांनी 3 पत्र काढून मच्छीमाराच्या संस्थेकडे सहकारी संस्थेकडे जे तलाव आहेत ते तलाव प्री मॅच्युअर रद्द करण्याचे यांनी आदेश दिलेले आहेत. वास्तविक पाहता धोरणात्मक निर्णय तो शासनाने घ्यायला पाहिजे. यांनी घेतलेला आहे. ते परिपत्र रद्द करावे. आता ते परिपत्र रद्द करून 3 जुलै 2019 हा GR कायम करावा व सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये जी अतिवृष्टी झाली अतिवृष्टीच्या मच्छीमारांना अजून नुकसान भरपाई मिळालेली नाही. ती नुकसान भरपाई तात्काळ घ्यावा हे आमची मागणी आहे साहेब. माझं नाव शेख शफीक, मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था आणि ठेके देण्याचे अधिकार मत्स्यव्यवसाय विभागामार्फतच कायमस्वरूपी असावेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.